डिलिमिटेशनचा मुद्दा काढून भाजपनं स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतलाय की तामिळनाडू जिंकण्याची मोदींची हीच स्ट्रॅटेजी होती? या प्रश्नाचं उत्तर आता ईव्हीएम मध्ये कैद झालंय. 4 मेला ईव्हीएम मशीन उघडतील तेव्हा तामिळनाडू कोणाचं याचं नेमकं उत्तर मिळेल. पण 4 मेचा निकाल कसा लागणार आहे याची चुणूक मात्र मतदानाआधीच दिसलीये. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात तसंच तामिळनाडूचा निकाल कोणत्या बाजूने झुकलाय हे दिसलं. यावेळची निवडणूक ही आधीच्या निवडणुकीपेक्षा खूप वेगळी आहे. 50-60 वर्षापासून इथं आलटून पालटून तामिळनाडूत फक्त 2च पक्षाची सत्ता आहे. एक म्हणजे डीएमके आणि दुसरा आहे एआयडीएमके. पण यंदा या जुन्या खेळात एका नव्या ग्रँड पार्टीची खेळाडूची एंट्री झाली. थलपती म्हणून ओळखला जाणारा तामिळनाडूचा सुपरस्टार विजय आणि त्याचा नवा पक्ष टीव्हीके. त्यामुळेच आपण या व्हिडिओत डिलिमिटेशनच्या मुद्द्यानं तामिळनाडूची निवडणूक शेवटच्या क्षणी कशी फिरली, वारं कसं फिरलं, 73 वर्षांचे के स्टॅलिन पुन्हा बाजी मारणार की अभिनेता थलपती तामिळनाडूचा अरविंद केजरीवाल बनणार आणि राजकारणाची सारी समीकरणं उलथवून टाकणार, याच सगळ्या प्रश्नांचा राजकीय गुंता सोडवणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि पुढे जाण्याआधी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही अजूनपर्यंत टीओडी मराठीला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच युट्यूबवर सबस्क्राईब करा. नमस्कार, मी सदानंद घाया, तुम्ही बघताय टीओडी मराठी. सुरुवातीलाच आपण तामिळनाडू विधानसभेचं गणित काय ते समजून घेऊ. तामिळनाडू विधानसभेत एकूण 234 जागा आहेत. यंदाची निवडणूक त्रिशंकू झाली. एका बाजूला आहे सत्ताधारी डीएमके आणि त्यांची काँग्रेस सोबतची आघाडी आणि दुसऱ्या बाजूला आहे एआयएडीएमके आणि त्यांची भाजप सोबतची आघाडी. त्याच्यासोबत तिसरा कोण आहे? अभिनेता विजयचा टीव्हीके पक्ष, जो स्वबळावर लढतोय. गेल्या वेळी 2021च्या विधानसभा निवडणुकीत डीएमके आघाडीला 45.38% तर एआयएडीएमके आघाडीला 39.71% मतं मिळाली. राजकीय विश्लेषक डॉक्टर कार्तिकेय बत्रा यांच्या मते स्टॅलिन यांच्या डीएमके कडे दलित, मुस्लिम आणि ख्रिश्चन समाजाची एक भक्कम अशी वोट बँक आहे. जवळपास 30 ते 32% घरात ही वोट बँक आहे. दुसरीकडे एआयएडीएमकेला प्रामुख्यानं वनियार, गौंडर आणि थेवर या मागासवर्गीय ओबीसी जातींचा पाठिंबा मिळतो. पण यंदा थलपती विजयच्या एंट्रीमुळे या गणितात मोठा उलटफेर होण्याचीच शक्यता अधिक आहे. मग या निवडणुकीत कोणते मुद्दे गाजले? सत्ताधारी डीएमके आघाडीच्या प्रचारात कल्याणकारी योजना आणि विकासावर भर राहिला. महिलांना दरमहा 1000 रुपये देणारी उरीमाई थोगई योजना, महिलांसाठी मोफत बस प्रवास आणि सरकारी शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी मोफत नाश्ता हे त्यांच्या प्रचारातले हुकमी एक्के होते. दुसरीकडे भाजपनं डीएमकेवर हिंदू विरोधी असल्याचा आरोप केला आणि त्यानंतरच स्टॅलिन यांनी पलटवार करताना भाजपला उत्तर दिलं की डीएमके हा कधीही हिंदूंच्या विरोधातला पक्ष नव्हता आणि नाही, आमच्या काळात आम्ही हजारो मंदिरांचा जीर्णोद्धार केलाय आणि 7,000 कोटी रुपयांच्या मंदिरांच्या जमिनी परत मिळवल्यात. गेल्या 14 वर्षात तामिळनाडूचा आर्थिक विकास दर 11.19% पोहोचल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. दुसरीकडे डीएमकेच्या कल्याणकारी योजना आणि विकासाच्या दाव्यांना प्रत्युत्तर देण्याऐवजी भाजपनं डीएमके हा हिंदू विरोधी असल्याचा मुद्दा प्रचारात आणला. डीएमके सरकारवर भ्रष्टाचार आणि घराणेशाहीचे आरोप केले. स्टॅलिन यांच्या मंदिर जीर्णोद्धाराच्या दाव्यांवर भाजपनं डीएमकेची मूळ विचारधारा सनातन धर्माच्या आणि हिंदूंच्या विरोधात असल्याची टीकाही केली. तसंच जनतेला आकर्षित करण्यासाठी भाजपनं आणि त्यांच्या मित्रपक्षांनी महिलांना दरमहा 2000 रुपयांची आर्थिक मदत, मोफत घरगुती गॅस सिलेंडर यासारखी आश्वासनही दिली. पण डिलिमिटेशनच्या मुद्द्यानं भाजपला बॅकफूटवर ढकललं का? या निवडणुकीत शेवटच्या क्षणी अख्खं वातावरण फिरवणारा एक गेम चेंजर मुद्दा ठरला, तो म्हणजे डिलिमिटेशन, म्हणजेच मतदारसंघाची फेररचना. केंद्र सरकारनं आणलेल्या डिलिमिटेशन विधेयकावरून दक्षिणेकडच्या राज्यात विशेषतः तामिळनाडूमध्ये मोठी खळबळ आणि राजकीय उलथापालथ होताना आपल्याला बघायला मिळालं. स्टॅलिन यांनी हा मुद्दा थेट तामिळ अस्मितेशी जोडला. एका प्रचार सभेत त्यांनी थेट केंद्रातल्या मोदी सरकारवर हल्ला चढवताना म्हटलं की लोकसंख्या नियंत्रणात आणि औद्योगिक विकासात आपण बेस्ट परफॉर्मिंग राज्य असतानाही आपल्याला शिक्षा देण्यासाठीच हा डिलिमिटेशनचा मुद्दा सरकारनं आणलाय. एवढंच नाही तर स्टॅलिन यांनी लोकसभेत घटनादुरुस्ती विधेयकावर चर्चा सुरू असताना डिलिमिटेशनच्या विधेयकाची प्रत जाळून आपला निषेध नोंदवला. या एका मुद्द्यानं एआयएडीएमके आणि भाजप आघाडीची मोठी कोंडी झाली. स्टॅलिन यांनी लोकांच्या मनात एआयएडीएमके हा भाजपचा गुलाम आहे असं बिंबवण्याचा प्रयत्न केला. तामिळनाडूचं नुकसान होत असताना ए पलानीस्वामी भाजपच्या पायाशी लोटांगण घालतायत असा
भावनिक आणि त्याच वेळी तामिळ अस्मितेला हात घालणारा नरेटिव्ह सेट करण्यात स्टॅलिन यांना यश आलंय असं जाणकाराचं म्हणणं आहे. त्यामुळेच ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजप आणि AIADMK आघाडी बॅकफूटवर गेली. सर्व मुद्दे बाजूला पडले आणि सारी निवडणूक याच एका मुद्द्याभोवती केंद्रित झाली. पण डिलिमिटेशनचा हा मुद्दा तामिळनाडूत भाजपच्या विरोधात जाणार आहे हे भाजपला माहीत असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐन निवडणुकीतच हे विधेयक का आणलं हेही एक गुड आहे. पण यामागं मोदींचा काही मास्टर स्ट्रोक आहे का, अशी चर्चा सुरू आहे. त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे ते तुम्ही नक्कीच आता पुढे जाण्याआधी कमेंट करून सांगा. आता या निवडणुकीतला विजय फॅक्टर वोट कटवाय की तो केजरीवाल फॅक्टर आहे? अभिनेता थलपती विजयच्या प्रचाराच्या स्टाईलची देशभर चर्चा झाली, पण तामिळनाडूत सिनेमा आणि राजकारणाचं नातं खूप जुनं आहे, ते काही नवीन नाही. MGR आणि जयललिता यांनी याच जोरावर करिश्म्यावर तामिळनाडूवर राज्य केलं. मात्र सिनेमाचा पडदा ते मुख्यमंत्रीपद हा प्रवास वाटतो तितका साधा सोपा नाही. द हिंदूच्या एका बातमीनुसार 1996च्या निवडणुकीत सुपरस्टार रजनीकांत यांच्या एका विधानानं निवडणुकीचं सारं गणित, सारी निवडणूक फिरवली होती. ते वाक्य होतं, AIADMK पुन्हा सत्तेत आली तर देवालाही तामिळनाडूला वाचवता येणार नाही. या एका वाक्यानं जयललितांचा पक्ष फक्त 4 जागांवरच गुंडाळला गेला आणि त्या स्वतःही आपल्या मतदारसंघामध्ये पराभूत झाल्या. 2011 मध्ये आणखी एक असाच चमत्कार घडला. अभिनेता कॅप्टन विजयकांत यांच्या DMDK पक्षानं पहिल्याच निवडणुकीत 8% मतं घेत 29 जागा जिंकल्या. विशेष म्हणजे त्या निवडणुकीत बलाढ्य DMKला, जो अनेक वेळा सत्तेत होता, त्याला फक्त 23 जागा मिळाल्या होत्या. सी वोटरच्या एका अंदाजानुसार, सर्वेनुसार विजयच्या TVK पक्षाला तब्बल 15% मतं या निवडणुकीमध्ये मिळू शकतात. तरुण, फर्स्ट टाइम वोटर्स आणि शहरी मतदारांमध्ये विजयची मोठी क्रेज आहे. इथं तुम्हाला आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगायला पाहिजे, मुद्दा सांगायला, तो म्हणजे एडाप्पी हा AIADMKचे नेते पलानीस्वामी यांचा मतदारसंघ आहे. तिथं विजयच्या पक्षाच्या उमेदवाराचा अर्ज तांत्रिक कारणामुळे रद्द झाला, बाद झाला. त्यामुळे विजयनं तिथं टेलिव्हिजन चिन्हावर लढणाऱ्या एका अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला. ही अगदी इतिहासाची पुनरावृत्ती म्हणावी अशीच गोष्ट आहे. कारण 2001 मध्ये देखील जयललिता यांचा अर्ज बाद झाला होता. तेव्हा त्यांनी केळी चिन्हावर लढणाऱ्या एका अपक्ष उमेदवाराला पाठिंबाच दिला नव्हता, तर त्याला निवडून देखील आणलं होतं. विजय सुद्धा आता याच इतिहासाची पुनरावृत्ती करणार का हा प्रश्न आहे. पण प्रश्न तो नाही, या विजय फॅक्टरचा नेमका फटका कोणाला बसणार आहे हा खरा प्रश्न आहे. कारण विजयमुळे सत्ताधारी मतांचं विभाजन होण्याचीच शक्यता अधिक आहे. ज्यांना सत्ताधारी DMK नकोय आणि AIADMK नकोय असे तरुण मतदार विजयकडे झुकलेत. याचा सर्वात मोठा फटका आणि थेट फटका हा AIADMKला बसतोय. कारण विरोधकांच्या मतांमध्ये फाटाफूट पडल्याचा थेट फायदा हा नेहमीच सत्ताधाऱ्यांना म्हणजेच तामिळनाडूत स्टॅलिन यांच्या DMKला होऊ शकतो. मग कोणाचं पारडं या निवडणुकीमध्ये जड आहे? निवडणूक अटीतटीची झाली आहे यात काही शंका नाही. पण एक गोष्ट मात्र स्पष्ट दिसते की तामिळनाडूमध्ये जयललिता, ज्यांना अम्मा म्हणून ओळखलं जातं, त्यांच्या मृत्यूनंतर AIADMK मध्ये आता पूर्वीसारखी रया उरलेली नाही किंवा तो आता करिश्माही त्यांच्या पक्षामध्ये उरलेला नाही. विशेषतः महिला मतदारांना आकर्षित करण्यात त्यांना मोठं अपयश येताना दिसतंय. आणि आपण बघतोय गेल्या काही निवडणुकीमध्ये देशभरामध्ये महिलांचा फॅक्टर हा विजयामध्ये किती निर्णायक ठरतोय. दुसरीकडे विजयनं तरुणांमध्ये मोठी क्रेज, लाट निर्माण केली आहे. तरी तो थेट सत्ता स्थापन करेल, सरकार बनवेल अशीही काही परिस्थिती नाही. अनेक मतदारांना विजय सत्तेत येणार नाही, त्यामुळं आपलं मत वाया कशाला घालवायचं असं देखील वाटतंय. थोडक्यात काय तर मुख्यमंत्री MK स्टॅलिन यांच्या DMK काँग्रेस आघाडीकडे असलेली 30% हक्काची वोट बँक, कल्याणकारी योजनांची साथ आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे डिलिमिटेशनच्या माध्यमातून त्यांनी उभी केलेली तमिळ अस्मितेची तटबंदी, यामुळं DMKचं पारडं जड झालंय. पण विजयच्या एंट्रीने ही निवडणूक एकतर्फी न राहता त्रिशंकू झाली आहे. त्यामुळे ऐनवेळी काही सुप्त मुद्दे आले तर विधानसभेत कोणालाच स्पष्ट बहुमत मिळणार नाही अशी ही चर्चा आहे. 4 मे रोजी EVM उघडतील तेव्हाच खरे निकाल समोर येतील. पण तोपर्यंत तुम्हाला काय वाटतं? थलपती विजय खरोखरच तामिळनाडूच्या राजकारणात केजरीवाल सारखा चमत्कार करेल की स्टॅलिन पुन्हा बाजी मारतील? डिलिमिटेशनच्या मुद्द्यानं भाजपनं स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतलाय की याच मुद्द्याच्या बळावर मोदी भाजपला तामिळनाडू जिंकून देतील? तुमची मतं खाली कमेंट करून नक्की सांगा. हे माहितीपूर्ण विश्लेषण आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रमंडळींसोबत शेअर करा आणि अशाच अभ्यासपूर्ण विश्लेषणासाठी TOD मराठीला यूट्यूबवर सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.